नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. कसे आहेत? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मागचा पसारा प्लीज इग्नोर करा, कारण की फट्टेवाली मस्ती करून झाली आमची, म्हणजे मी आणि चिल्लर पार्टी. तर त्याच्यामुळे हा पसारा आहे तो आता साफ केला जाईल थोड्या वेळी, कारण सगळे ते जेवायला गेले. तर हा जो व्लॉग आहे हा आहे अंबरनाथ टू बोईसर चा बाईक राईडचा प्रवास. मी ॲक्च्युली जो इनिशियल स्टार्ट पार्ट, इंट्रो पार्ट असतो तो शूट नव्हता केलेला, त्याच्यासाठी मी हा पार्ट शूट करतोय. तर ह्या व्लॉगमध्ये आमची बाईक ट्रॅव्हल आहे. नंतर मी बोईसरला पोहोचलोय. बोईसरला पोहोचण्याचं रिझन मी तुम्हाला थोडं थोडं कळत असेल आयडिया. थोडं पॅकिंग वॅकिंग झालं आहे साईडला, तर थोडीफार आयडिया आली असेल. आणि अस्मी, अवनी, ओवी सगळे आलेत, तर त्याच्याबरोबर थोडा टाईमपास केला आहे या व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आवडेल. जर आवडला तर नक्कीच लाईक करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय बाय. मित्रांनो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि ब्लॉगची सुरुवात होते भिवंडीच्या एका गावातून. आम्हाला पण नाही माहिती. आणि आम्ही आहोत बाईक राईड करत चाललो आहोत आम्ही लटकलो. बोईसरला. आम्ही लटकलो. छोटीशी ट्रॅफिक मिळालेली छोटीशी आहे नाही, मोठीशी. आम्हाला. आणि बाईक असेल ती अशी कट बाईक आणल्यावरती असा कट मारून आम्हाला पटकन निघता सुद्धा येतं. थांबा. इथे डेंजर पण होतं काय काय. हा, बस. फायनली आम्ही त्या ट्रॅफिक मधून तुर्तास बाहेर आलेलो आहोत. दिसलं लोकांना. येस, अजिबात दिसलं नाही काही. तर आम्ही आलोय आरोडच्या रस्त्याने, जे आम्ही नेहमी येतो जिथून. तर त्याच्या आज रोडचं आम्ही काम कारने चालू आहे. नाही आलोय. आज आम्हाला असं वाटलं की आम्ही बाईक राईड करावी टू बोईसर. मी सुरुवात केलेली आहे आणि अशी मस्त मस्त घरं दिसत आहेत, तुम्हाला दिसत असतील. अशी घरं दिसत, छान छान घरं दिसत आहेत. पापड वगैरे सुकवलेले दिसत आहेत. आणि आम्ही तेच म्हणत, ऍडव्हान्टेज असतं की आपल्याला उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी असे पापड वगैरे बनवता येतात. आणि असं बाजूला मस्त हिरवं असतं. आणि मी हेल्मेट घातलं. मी पण हेल्मेट घातलंय, कारण आमचा प्रवास आहे. जर तुम्ही असं ब्लॉगर वगैरे असाल आणि आमचे चॅनल बघत असाल तर नक्कीच ट्रॅव्हल करताना ब्लॉग करत असाल तर हेल्मेट घाला नेहमीच. आम्ही मध्ये मध्ये नाही करत, ते पण सांग. आम्ही मध्ये मध्ये म्हणजे शॉर्ट ट्रिपला नाही घालत. ते ऍक्च्युली आमचं चुकतं. घालायला पाहिजे शॉर्ट ट्रिपला, पण नाही घालत. आणि गेले 10 मिनिटं झाले आम्हाला हा असाच रस्ता लागलाय. पारवरून आलाय तो. तरी बरा आहे. आणि पूर्ण असा खडकांचा. तू चालव प्लीज. घाबरतेच. हा. आणि आम्ही एकदम म्हणजे त्या दगडांवरून चालताना बाईक पण एकदम अशी लटपटते. पण काय करणार आता. तर हा रस्ता कधी संपतोय याची वाट बघतो. आणि फायनली रोड चांगला होता, डांबरचा. बघा तो पुढे दिसतो ना, ते तसाच होता. पण हे पूर्ण म्हणजे जवळजवळ 10-15 मिनिटाचा रस्ता हा असाच आहे. आणि याच्यावरूनच चालवतायत सगळे जण. आणि फायनली संपलेला आहे आमचा खडतर प्रवास. आणि आता सनसेट होणार आहे. अरे पुन्हा हा पॅच आलेला आहे. परत थोड्या वेळासाठी प्लेन होता प्रवास, आता पुन्हा खडतर प्रवास सुरू झालेला आहे. सावकाश. पण गाडी चालवतो कोण आहे? हळूहळू त्यांनी एवढी वर्ष कोकणात प्रवास केलाय. हो 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 हो. त्याला चल, काय आहे? पटेली मारून त्याच्याकडे नॉर्मल आहे. आता रोड चांगले झाले, हे पण होतील बरे. का पोहोचलाय मध्ये मध्ये? तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी लिहिलंय की 30चा स्पीड मेंटेन करा म्हणून. कारण हा रस्ताच एकदम 17चा स्पीड आहे. हा चालेल चालेल चालेल. चालेल. ढकलून चालू का? नाही. ढकलून चालू. नको, हळू चालव. आमच्या पुढे गुजरातची गाडी माहिती नाही आम्हाला. ही गाडी कल्याण पासून आहे. हा का? हे पण बोईसरला जाते वाटतं.
बोईसरला नाही, ती गुजरातला चालले, पुढे चालले ते. अरे यार, हा पुढचा कुठून आलो आपण यार? हा रस्त्याला असं वाटतं आता मला. पण हायवेला लागलं की मग काय नाही. ऑलमोस्ट आता येईल आता तो पारवचा टर्न आमचा, तर मग होपफुली सगळं रस्ता नीट असेल पुढे. आमचा मोठो ब्लॉग आहे, मोठो ब्लॉग. मोठं ब्लॉग आहे. येस, पारव 6 किलोमीटर वर आहे. मी वाचलं आताच पाठी, सॉरी तुम्हाला दाखवू नाही शकली. तर इकडे खूप धूळ आहे. आणि 2 नवरा बायको नाही, एकच नवरा बायको. 2 नवरा बायको नाही, एकच. एक नवरा एक बायको. बाप रे बाप, हे काय आहे? जंगल तोडतोय. जंगल तोडण्याचं काम चालू आहे. कार नाही आणली, त्याच्या बोटन नाही. आमची काय बुद्धी झाली आणि बरं झालं आम्ही कार नाही आणली. ऍक्च्युली आम्ही कार आणणारच नव्हतो. एकतर आम्ही बाय ट्रेन किंवा बाईक हे 2 ऑप्शन ठरवलेले. त्याच्यातला आम्ही बाईक पसंत केला, कारण आमची ट्रेन जी होती ती 7:30ची होती. कोपर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती 7:30ला येत नाही, कधी 8:15ला येते, 8:20ला येते. आणि बोईसरला जायला रात्री 10:30 होतात. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की आपण थोडं लवकर निघूया 5 वाजता आणि बाईकनेच जाऊया. ऍटलीस्ट 8 वाजेपर्यंत तरी पोहोचू. Two hours later. आणि उजेड असताना आम्ही हा ब्लॉग स्टार्ट केला होता. आणि हा जो तुम्ही पाहताय ना, तो आहे गुजरात हायवे. आणि आमचं काय माहिती कसं, पण देवाच्या कृपेने डोकं चढलं की आज कार नाही आणायची आहे. खरंच बरं झालं, कारण आम्ही काय आज पोहोचलो असतो असं वाटत नाही. खूप लेट झाला असता आम्हाला. बाईक आहे. हा बरं, ठीक आहे. 1 तास झाला मग. 1 तास झाला, म्हणजे ऑलमोस्ट 8:15 झालेत आता. आणि आम्ही आता जस्ट मनोरच्या थोडं पुढे आलोय. अजून आम्हाला लागेल म्हणजे अर्धा तास तरी लागेल पोहोचायला असं वाटतंय. होपफुली अर्ध्या तासात पोहोचू. पण ही बाईक आहे त्याच्यामुळे अशी साईडने काढता येते. आणि हा असा ट्रॅफिक आहे इथे. रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे सगळ्या अशा गाड्या भरपूर ट्रॅफिक मध्ये उभ्याच आहेत. आणि अशी पूर्ण लाईन हे ट्रॅफिकची आहे. हो. तर काय वाटतंय तुझ्या या निर्णयावरती? तुला छान वाटतंय? ट्रेननी गेलो. आणि आता आम्हाला खरोखर असं वाटतंय की आम्ही ट्रेननी गेलो असतं ते बरं झालं असतं. कारण 5 वाजल्यापासून निघालोय, 8:15 झालेत आता. असं वाटतंय 8ची ट्रेन पकडली असती तर बरं झालं असतं ना शरद? तेवढ्यात पोहोचलो पण असतो. हा, तू नाही दिसणार आहे. तर आता हळूहळू जातायत गाड्या पुढे. आणि आम्ही आलेलो आहोत. काय केलंय? मच्छी, मावरा. बाप रे, बोईसरचा मावरा, मांदेली. हो का? चला, उन्हाळा आला आता. आणि आम्ही 5 तासाचा प्रवास करून 9 वाजले. मग 9 वाजले. 4ला निघालो आम्ही. 4ला? मग 4ला अंबरनाथ वरून निघालोय. कुठे चाललात? दुकानात. अगं बाई, बघू. सगळं सामान भरून ठेवलं. अरे बाप रे बाबा रे, तयारी झाली बाई. पॅकअप करायची तयारी झाली. माझा अवतार इग्नोर करा प्लीज. आता मी जरा आंघोळ करतो आणि मग भेटतो. चला. The next day. म्हणून मी व्हिडिओ चालू ठेवलेला.
आली आली ती कुठे दुसरी हा ए दी अरे आम्ही इथे आमचा रील चाललाय हो सेलिब्रिटी बाबू बाबू थिबा 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 तिघांचे हेअरबँड बघा ए आता तुम्ही माझं शूट करा मी डान्स करा ना ओके हा तू शूट हा शूट कर मला डान्स मला बघू दे मला डान्स तर बघू दे पहिले आपण दोघं डान्स करू थांब मी इकडे तू मागे मी पुढे ए आम्हाला बघू दे थांब खाली नको करू अरे खाली नको करू मला बघू दे हे बघ अरे खाली काय ही बाई मागे मागे पुढे थांब ओके डन डन अरे मला एकदा हा मग मला डान्स मी करतो मग बरोबर आणि वेलकम टू आवर व्लॉग विथ माय लवली स्वीट हार्ट ए इकडे आता आम्ही फायटिंग करून व्लॉग करणार कारण की मी आणि शरद तुम्ही आता याच्या पुढे फक्त हेच बघणार आहे बाकी काय बघू नाही शकणार कारण की अगं ऐक ना हे बघ इथे बघ ओके आम्ही तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही पण हे बघा काय बडीची ये मेरी बहुत जन्म पहिली म्हणजे काय होतं मागच्या जन्मीची मुलगी आहे ती आता मला या जन्मात भेटली अशी छोनुली माझी छोनुली आणि काय गणपती बाप्पा मोरया अरे नंगू इकडे नंगू पण आला ते दाखवू नाही शकत आम्ही कालच आलो बोईसरला पण मी अनफॉर्च्युनेटली व्लॉग नाही करू शकलो तर आता जस्ट स्टार्ट केलं आणि ना मी आता झेप्टोवरनं आईस्क्रीम मागवलं कुठलं बटरस्कॉच अँड व्हॅनिला पण डॉक्टरने सांगितलं अस्मिला आईस्क्रीम द्यायचं नाही तू खाणार तर तुला बघितलं तर तू फटके खाणार फोन मधून येतील मग पप्पा बाबू न्या चिकू जास्त नको दाखव अब्बा चला आता सगळ्यांना बोल गुड नाईट आम्ही तुम्हाला उद्या भेटू काय दाखवू बेडरूम मध्ये बाय बाय